नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विथ इंटरव्ह्यू राउंड संदर्भात माहिती पाहणार आहोत। आता या विथ इंटरव्ह्यूच्या राउंड मध्ये काय माहिती पाहणार आहोत, तर जो काही विथ इंटरव्ह्यू राउंड आहे, या विथ इंटरव्ह्यूच्या राउंड मध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत माहिती पाहणार आहोत। मग याच्यामध्ये तुम्हाला पडलेले जवळजवळ सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये जे काही बेसिक क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहेत आणि त्याचे उत्तर पाहणार आहोत। म्हणजे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये क्लिअर होतील। म्हणजे याच्यामध्ये जागा किती आहेत, कोणत्या इयत्तेला किती आहेत, कोणत्या विषयाला किती आहेत, आरक्षणानुसार कसं काय आहे, मग मेरिट कितपर्यंत येईल, मग याची जागेची विभागणी कशी आहे, मग एका जागेसाठी 10 उमेदवार आहेत तर किती उमेदवाराला बोलवलं जाईल, मेरिट कुठपर्यंत येईल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत ना। त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या दृष्टिकोनातूनच आपल्या व्हिडिओचं टायटल आहे विथ इंटरव्ह्यू राउंड ऑल इन्फॉर्मेशन, मुलाखत राउंड बेसिक टू ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन। आणि ह्याच्यामध्ये काही जे बेसिक क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत। आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो काही बेसिक क्वेश्चन आहे पहिला, की संस्थेच्या एकूण जागा किती होत्या। ज्यावेळेस आपली जाहिरात आली, राउंड चालू झाला, त्यावेळेस संस्थेच्या जी काही जागेची आकडेवारी आली होती त्याच्यामध्ये संस्थेच्या जागेची आकडेवारी दिली होती। मग आता ह्या संस्थेच्या एकूण जागा किती होत्या, तर 5728 टोटल ह्या 5728 ह्या संस्थेच्या जागा होत्या। मग आता विथ इंटरव्ह्यूला सुद्धा आपल्याला तेवढ्याच जागा येणार आहेत का, हो तर नाही। मग आता इंटरव्ह्यूसाठी आपल्याला टोटल वॅकन्सी किती आहेत, इंटरव्ह्यूसाठी आपल्याला टोटल वॅकन्सी किती आहेत, तर 4879। मग याच्यातल्या 849 जागा कुठे गेल्या, तर ह्या 849 जागा ह्या आपल्या विना मुलाखतला आल्या होत्या। म्हणजे जे काही रयत सारख्या संस्था होत्या, मग आणखीन दुसऱ्या काही संस्था होत्या ज्या विना मुलाखत भरती केल्या, अशा जागा होत्या 849। तुम्हाला कळालं, संस्थेचा टोटल आकडा होता 5728 जागांचा। त्याच्यापैकी आपल्याला विथ इंटरव्ह्यूसाठी जागा आहे 4879, म्हणजे 849 जागा ह्या विना मुलाखत भरल्या गेलेल्या आहेत। मग आता याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे, तर तिसरा 11वी 12वीच्या टोटल वॅकन्सी किती आहेत, म्हणजे 11वी 12वीच्या टोटल जागा किती आहेत, तर 11वी 12वीच्या टोटल जागा ह्या 1135 आहेत। आता 11वी ते 12वीच्या टोटल जागा किती आहेत, 1135 म्हणजे 1135 आहेत। मग ह्या 1135 जागा याची विभागणी कशी आहे, तर ह्याची विभागणी एकदम साधी सरळ आहे। तुमचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार, तुमच्या माध्यमानुसार, म्हणजे आता इंग्लिश मीडियम आहे का, मराठी मीडियम आहे का, उर्दू मीडियम आहे, त्यातल्या त्यात जे तुमचं आरक्षण झालं, माध्यम झालं, मग याच्यामध्ये तुमचे जे काही विषय आहेत 11वी 12वीचे जे काही विषय सर्व माध्यमाचे, म्हणजे जे काही साईड आहे तुमचे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे, या सर्वांची मिळून 1135 जागा आहेत। आता ह्याच्यामध्ये सर्व विषय इन्क्लूड करा, मग ह्याच्यामध्ये सर्वांच्या जागा झाल्या 1135। मग आता ह्या 1135 जागेसाठी किती उमेदवार बोलवले जातील, तर असं सर्वजण साधं ढोबळ मारण्याकरता 1135 गुणिले 10 तर किती येतं, 1100, तर 11350 असा आकडा येतो। मग हे 11350 आकडा जो आहे ना तो एकदम चुकीचा आहे, 100% चुकीचा आहे, 100% चुकीचा आहे। असं गणित नसतं। एक सांगायला आहे एका जागेसाठी 10 उमेदवार, पण ॲक्च्युली एका जागेसाठी 10 उमेदवार नाहीत, आणि याचं गणित असं नसतं, ते तुम्हाला नंतर व्यवस्थित सांगतो। आता पुढे जाऊ आपण, तर 1ली ते 10वीच्या टोटल जागा किती आहेत, 11वी 12वीच्या बघितल्या 1135 आहेत, तर 1ली ते 10वीच्या आहेत 3744। मग ह्या 3744 जागा 1ली ते 10वीला आलेल्या आहेत। मग आता याच्यामध्ये 5वा मुद्दा आहे जागांची विभागणी कशी आहे। जागांची विभागणी एकदम साधी सरळ आहे। जे काही तुमचं आरक्षण आहे तर याच्यामध्ये आरक्षण, सर्व आरक्षण आलं, समांतर असो, मग पुन्हा दुसरं आरक्षण असो, ते सर्वच्या सर्व ह्याच्यामध्ये आरक्षण आलं। मग ह्या आरक्षण आल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे विषय आले, त्याच्यामध्ये तुमचे जी काही साईड आहे, सायन्स असो, कॉमर्स असो, आर्ट असो, त्यानंतर तुमचे सर्व विषय आले, त्या विषयानुसार ह्या जागांची विभागणी आहे। जशी आपली विना मुलाखतला होती तशीच त्या मुलाखत राऊंड साठी सुद्धा जागांची विभागणी आहे। मग आता एक लक्षात घ्या,
पहिली ते 10वीसाठी फक्त 3744 जागा आहेत. मग ह्याच्यानंतर जागांची विभागणी कशी आहे ते सांगितलं. मग आता मेरिट किती असेल असा प्रश्न पडलेला असेल. मेरिट किती असेल हो, थोडंसं विचार करा. मेरिट एकदमच कमी येईल का, किंवा एकदमच जास्त असेल का, किंवा थोडंफार इकडं तिकडं होईल, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जी पहिली ते 10वीला आहे 3744, मग एवढेच उमेदवार बोलवले जातील का? नाही, ह्याच्यापेक्षा जास्त. एका जागेसाठी 10 उमेदवार आहेत. मग आपण इथं सुद्धा असं गणित केलं, 3744 गुणिले 10 तर किती येतं? 37. म्हणजे 37,440 उमेदवारांना बोलवलं जाईल का, असे प्रश्न पडलेले असतात. तर असं नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मेरिट कमी येईल, इतकंही कमी येणार नाही. मेरिट कमी येईल, पण मेरिट किती येईल याचा अंदाजा लावता येत नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मदेव सुद्धा आले, साक्षात त्रिदेव सुद्धा आले, तरी मेरिट किती लागेल याचा अंदाज काढता येत नाही. कारण हा विषय खूप किचकट आहे. याच्यामध्ये तुमचे आरक्षण आहेत, समांतर आहे, पुन्हा दुसरं आरक्षण आहे, त्यानंतर तुमचे विषय आहेत, वेगवेगळ्या काही हे आहेत, सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे, त्याच्यामधले असंख्य विषय आहेत. त्याच्यानंतर त्या विषयासाठी जागांची विभागणी. मग आता एका जागा आहे, 4-5 जागा आहेत, म्हणजे एक विषय आहे, मराठी विषय आहे समजा, त्या मराठी विषयासाठी एका विशिष्ट कास्टसाठी जागाच नसतील, तर मग त्याचे मेरिट हायच लागेल किंवा त्याचं मेरिटच लागणार नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात. मेरिट काढता येत नाही, मेरिट किती लागेल हे सांगता येत नाही. आता जागांचे प्रमाण कसे आहे याच्यावर आता आपण एकदम व्यवस्थितपणे बोलू, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व क्लिअर होऊन जातात. आता जे काही आपल्या जागांचं प्रमाण आहे ते 1:10 आहे. मग आपल्याला ॲक्च्युली जागा किती आलेल्या आहे? 4879. मग रियालिटी काय असेल? एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जाणार आहेत, असं साधं सरळ आहे. मग 4879 गुणिले 10 केल्यानंतर 48,790 विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. ते एवढे विद्यार्थी पात्र आहेत असा आपण अंदाज लावला जातो. पण हे खरं आहे का? एवढेच उमेदवार बोलवले जातील का? नाही, हे 100% चुकीचं आहे. का चुकीचं आहे इथं मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो. पहिला मुद्दा जो इथं येतो तो येतो प्रेफरन्स मॅटर. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते प्रेफरन्स मॅटर आणि तुमचे मार्क्स मॅटर. मग ह्याच्यामध्ये तुमचं येतं मेरिट. ह्या 3 गोष्टी ह्या प्रेफरन्स येण्यासाठी मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कुठली शाळा भेटली ह्या गोष्टी मॅटर करतात. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही प्रेफरन्स कमी दिले असतील, तुम्हाला भलेही ढिगाराभर प्रेफरन्स आहे असतील 400-500 आणि तुम्ही फक्त 10 ते 15 प्रेफरन्स दिले असतील, जे की तुमच्या जिल्ह्यातलेच असतील, तुमच्या जिल्ह्यापुरतेच असेल, तेवढेच प्रेफरन्स दिलात आणि तेवढ्या प्रेफरन्सवर तुमचं मेरिट बसलं नाही, तुमचे भलेही जास्त मार्क असो पण त्या मार्क्सवर तुमचं मेरिट बसलं नाही, तर उडाले, तुम्हाला एकाही जागेसाठी बोलवलं जाणार नाही. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, 111 मार्काचा विद्यार्थी आहे, त्याचं मेरिट बसलंय पण त्याने फक्त 10 प्रेफरन्स दिले, त्या 10 प्रेफरन्समध्ये त्याचं मेरिट बसलं नाही. मग दुसरे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले तर त्यांना बोलवलं जाईल, हा विद्यार्थी तिथं बोलवला जाणार नाही. म्हणून आपल्या पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमध्ये सांगितलं होतं की जेवढे जास्त असतील, जेवढे शक्य असेल तेवढे प्रेफरन्स द्या. मग इथं आपण काय करतो, आपल्याला सोयीस्कर होईल ह्या जिल्ह्यात, मग ह्या जिल्ह्यातल्याच इंटरव्ह्यूसाठी येईल म्हणून आपण तसे प्रेफरन्स दिले होते. मग मेरिट नाही बसलं तर ते प्रेफरन्सनुसार आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार नाही. मग आपण ढिगाराभर प्रेफरन्स दिलेले आहेत पण त्या प्रेफरन्सपैकी मेरिट बसलं तर 10च्या 10 जागेला बोलवलं जाईल का, किंवा 10 जागेवर तुम्हाला संस्थेवर इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलवलं जाईल का? नाही, 10 जागासुद्धा भेटू शकणार नाहीत. तिथं काही जणांना 7 भेटतील, काही जणांना 8 भेटतील, काही जणांना एकाच ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल किंवा त्याच ठिकाणी तेवढी एकच जागा त्याला भेटली जाईल. अशा गोष्टी होतात. त्यामुळे एका जागेसाठी जरी 10 उमेदवार असले तरी ॲक्च्युली 48,790 विद्यार्थी हे काही इंटरव्ह्यूला जाणार नाहीत. हा आकडा फसवा आहे, एकदम आकडा ह्याच्यापेक्षा कमी असेल. हे आहे इतर रियालिटी. निश्चितच मेरिट कमी येईल पण इतकंही कमी येणार नाही की सर्वच्या सर्व उमेदवार लागतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जागा फक्त 4879 आहेत आणि तेवढ्या उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणून असं समजू नका की 48,790 विद्यार्थी हे पात्र असतील.
ते तुमच्या प्रेफरन्सवर डिपेंड आहे. तुम्ही प्रेफरन्सच दिले नसतील, थोडेफारच प्रेफरन्स दिले असतील, तर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला कसं बोलवलं जाईल, तुमचं मेरिटच बसलं नाही तर तुम्ही कसे काय पात्र. आणि काही काही जागा अशा असतात की त्या जागेसाठी त्या प्रवर्गाचे उमेदवारच उपलब्ध नसतात. मग ती जागासुद्धा तशी जर कमी राहते, मग ते 10 लोकांना बोलवायचा पर्यायच येत नाही आणि ती जागा तशीच रिकामी राहून जाते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या काही 4879 जागा आहेत याच्यामधल्या सुद्धा काही जागा ह्या रिक्त राहतील. असो, हे सर्व तुम्हाला कळालं. आता पुढल्या गोष्टीकडे येऊ की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सगळ्यांना पडलेला आहे की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. अहो साधं सरळ आहे हो. सगळ्यांना वाटतं की इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची म्हणजे हे सगळीकडे हे मॅटर करत नाही. सगळीकडेच त्या गोष्टी लागत नाहीत. काही काही ठिकाणी आपल्या टॅलेंटवर, आपल्या स्किलवर सुद्धा गोष्टी होतात. मग इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची असते, साधी सरळ आहे. आपल्या ज्या काही बेसिक स्किल आहेत त्या महत्त्वाच्या असतात. आपलं जे काही नॉलेज आहे ते महत्त्वाचं असतं. इंटरव्ह्यू म्हणजे काय असतो, आपण इंटरव्ह्यूला गेले की ते काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता आपल्याला पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन येणारच आहे, त्याच्यामध्ये सविस्तर सांगणारच आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपला इंटरव्ह्यू आहे 30 मार्काचा. याच्यामध्ये मुलाखत असणार आहे 15 मार्काची आणि 15 मार्काचा असणार आहे डेमो. मग आता इंटरव्ह्यू कशा बाबतीत असेल, तुमचा जो काही विषय आहे त्या विषयाचंच नॉलेज तुम्हाला तिथे विचारलं जाणार आहे. तुम्ही मराठीसाठी पात्र आहात आणि तुम्हाला इंग्लिशचं नॉलेज विचारतील का, थोडंफार विचारतील, पण सर्वच्या सर्वच इंग्लिशमध्ये विचारतील. इतिहास विषयासाठी तिथं बोलवलं आणि तुम्हाला तिथं गणित सोडवायला लावतील का, नाही. जो विषय आहे त्याच विषयाचं नॉलेज विचारतील आणि थोडंफार ओरल इकडलं तिकडलं विचारलं जातील. मग डेमो कशाचा असतो, तुमचा काय जो विषय आहे त्या विषयाचा पाठ घ्यायचा असतो. आता पाठ कसा घ्यायचा असतो, आपण DED BEdला घेतलेलाच आहे. वार्षिक पाठ घेतलेला आहे, सराव पाठ घेतलेला आहे, आपण सूक्ष्म अध्यापन केलेलं आहे, मायक्रो टीचिंग असे वेगवेगळे अध्यापन केलेले आहेत. त्यानंतर सराव पाठ व फायनल पाठसुद्धा केलेला आहे. त्यानुसार पाठाची तयारी करा. मग त्यांनी तिथं गेल्यानंतर पाठ देतील का, त्याने तिथे गेल्यानंतर द्यायच्या गोष्टी वेगळी. त्याच्या अगोदरच आपण 3-4 पाठाची तयारी करून ठेवायची. आपण मराठीसाठी पात्र आहोत ना 6वीला, मग 6वीचे 2-3 एक कविता, 2-3 धडे ह्याचं पाठाचं टाचण काढून ठेवायचं, त्याची तयारी करून ठेवायची, फलकलेखन ऑलरेडी ठेवायचं. ह्या गोष्टी करायच्या. आता लिहि म्हणचाल इथं ती लागते, हे अशा गोष्टी जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला पण जाऊ नका, काहीच करू नका. तुमच्यासाठी हे नाही आहे. अहो अशा बऱ्याच ठिकाणी आहेत तिथे ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. तिथं फक्त मॅटर करते की तुम्हाला शिकवायला येतं का, तुम्ही पाठ कसं करता, विद्यार्थ्यांना कसं हँडल करता, विद्यार्थ्या जे काही वर्गातलं वातावरण आहे ते कसं हँडल करता. ह्या गोष्टी हाताळण्यासाठी काही जण इंटरव्ह्यूची प्रोसेस करतात किंवा इंटरव्ह्यू घेतात. अशा सर्वच्या सर्व संस्थाच त्या गोष्टी करतात असं नाही. बऱ्याचशा संस्था आहेत त्यांना फक्त क्वालिटी पाहिजे, असं याची क्वांटिटी नाही, फक्त क्वालिटी. जो काही उमेदवार आलेला आहे, अभियोग्यताधारक आलेला आहे, तो किती तत्परतेनं, किती योग्यतेनं आणि किती चांगल्या प्रकारे शिकवू शकतो आणि कशा प्रकारे विद्यार्थी ते समजून घेतात यासाठी ते इंटरव्ह्यू घेतात. मग आता याच्यामध्ये इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, पाठाचं सांगितलं, पाठाचे टाचण तयार करून ठेवा. जो विषय आहे त्या विषयाचं जो विषय आहे ना त्या विषयाचं पाठ टाचण तयार करून ठेवा. एक कविता, 2-3 धडे, मग 6वीचं तसंच, 7वीचं तसंच. जो काही इयत्तेला तुम्ही पात्र आहात, ज्या काही विषयाला तुम्ही पात्र आहात त्या विषयाचे पाठ टाचण काढून ठेवा. मग आता पाठ टाचण कसं काढायचं, कुठं भेटतं, तर हे तुम्ही ज्या ठिकाणी DED किंवा BEd केलेलं असाल त्या कॉलेजवर जावा, तिथल्या सरांना विनंती करा, ते देतात. तुमचं जर वागणूक चांगली असेल, वर्तणूक चांगली असेल, तुम्ही त्या कॉलेजला जर व्यवस्थितपणे राहिलेला असाल तर तुम्हाला ते सहज मिळून जाईल. फक्त तुम्ही जाऊन तिथं प्रयत्न करा, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. किंवा जे काही सध्या नुकते DED BEd केलेलं आहे त्यांच्याकडे मागा, त्यांच्याकडून भेटून जाईल. एवढं करून सुद्धा भेटत नसेल तर मार्केटमध्ये जावा. मार्केटमध्ये गेल्यानंतर एक 200-250 रुपयाला एक पुस्तक भेटतं, पाठ टाचण कसे काढावे, त्याच्यामध्ये नमुना वगैरे असतो. ते पुस्तक घ्या, त्याच्यातून शिका, पाठ टाचण तयार करून ठेवा आणि तयारी करा. फलक लेखनसुद्धा तयार करून ठेवा. मग तिथं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी जर पाठ ह्याच्यावर घ्या म्हणल्यानंतर ती गोष्ट वेगळी, पण त्याच्या अगोदरच आपली तयारी असायला हवी. त्यांनी सांगितलं तर लगेच आपण म्हणायचं आम्ही ऑलरेडी तयार केलेली आहे, आमच्याकडे तयार आहे, वाटलंच तर मी लगेच डेमो देऊ शकतो. असं म्हणलं की लगेच डेमो देता येतं आणि त्या ठिकाणी तुमची स्किल महत्त्वाची असते. असो, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ते सांगितलं.
मग इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जातं, तर इंटरव्ह्यूमध्ये पहिले असं विचारलं जातं की सेल्फ इन्फॉर्मेशन असते, म्हणजे स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाते कसली, की जन्म कुठं झालेला आहे, जन्मल्यानंतरचं वातावरण कसं होतं, 1ली ते 5वीचं शिक्षण कुठं झालेलं आहे, त्यानंतरचं शिक्षण कुठं झालेलं आहे, 11वी 12वी कुठे केलेलं आहे, मग ग्रॅज्युएशन लेवलला विषय कोणते होते, त्या विषयामध्ये काय काय शिकलं, असले बरेचसे प्रश्न विचारले जातात. जर ॲक्च्युअल इंटरव्ह्यू होत असेल तर असे प्रश्न विचारले जातात. मग त्या ठिकाणी तुमचा जो काही विषय आहे, ज्या विषयासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देता त्या विषयासंदर्भात नॉलेज विचारलं जातं. मराठी असेल तर मराठीचं व्याकरण विचारलं जातं. मग त्याच्या संदर्भात जे काही कवी आहेत, लेखक आहेत, किंवा कुठल्या कादंबऱ्या आहेत, किंवा कुठलेलं गाजलेलं नाटक आहे, याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. असे जनरल प्रश्न विचारले जातात. मग जो काही विषय आहे 6वीचा 7वीचा 8वीचा, मग जो काही वर्ग आहे त्या वर्गाशी रिलेटेड साधे सरळ प्रश्न, मानसशास्त्रीय प्रश्न विचारले जातात. त्याच्यावर आधारित प्रश्न असतात ते विचारतात आणि त्याची साधे सरळ उत्तरं द्यायची असतात. असं एवढं काही लॉजिक नाही आहे की काय असेल काय नाही, एकदम साधे सरळ असतात, आपल्याला येतात. फक्त तिथं आपली कम्युनिकेशन स्किल कशी आहे, आपण तिथं विचारलेल्या प्रश्नाला कसं हँडल करतो, हे महत्त्वाचं असतं. मग सेल्फ इन्फॉर्मेशन झालं, जे काही बेसिक क्वेश्चन असतात विषयाशी रिलेटेड, जो काही सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नॉलेज संदर्भात ते विचारल्यानंतर तिथं तुमचा बघितला जातो तो पेहराव. आता पेहराव खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये पेहराव म्हणजे काय हो, तुमचा जो काही ड्रेसिंग सेन्स आहे तो महत्त्वाचा असतो. आता चाललो तर आपण इंटरव्ह्यूला, कुठलं तसले झकपॅक कपडे घालणे, असे फोल्डिंग करणं, 2 बाह्या दुमडणं, इन बिन केलेली नाही, केस असे तसे छपरी टाईप, आता सध्या रील स्टार वगैरे असतात ना इंस्टाग्रामवर बघणार, केस लाल बिल केलेले असे विषय. तसं जर तुम्ही करून इंटरव्ह्यूला जाणार असाल तर पहिल्याच ह्याला तुम्हाला हकललं जातं. तिथं काय लागतं, साधी राहणी उच्च विचारसरणी अशी म्हण आहे, तेच तिथं पाहिलं जातं. साधं सरळ राहणीमान, एकदम असा साधा भांग, जास्त दाढी वाढलेली नको, जास्त मिशा असे पिळदार नको, एकदम साधे नॉर्मल दाढी, नॉर्मल मिशा, आणि इन वगैरे केलेली, इन नॉर्मली नाही केली तरी चालते, पण एकदम प्रोफेशनल टाईप, की वाटायला बघूनच वाटायला पाहिजे की बाबा हा एकदम शांत आहे, सुसभ्य आहे, सुसंस्कृत आहे, ह्याच्याकडे भरपूर काही नॉलेज आहे, स्मार्ट पण दिसतोय, बघितल्या इम्प्रेशन पडायला पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जाते. ते का, तर यासाठीच. नाहीतर चाललं आपण इनबिन केली नाही, आत्ता जसा मी टी शर्ट घातला तसाच टी शर्ट घालून, जीन्स पॅन्ट घालून, गळ्यामध्ये लॉकेट घालून, हातामध्ये तसलं ब्रासलेट घालून, हातात 2-4 अंगठ्या, मग तसलं घालून जर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करतील का, नाही. एखादी दुसरी संस्था असेल की तुमच्या हातातल्या अंगठ्या पाहून तुम्हाला सिलेक्ट करेल, तो अपवादात्मक विषय. पण तिथं तुमचं बेसिक राहणीमान, तुमचा पेहराव हा पाहिला जातो. आता महिलांच्या बाबतीत की भडक रंगाचे कपडे, किंवा गळ्यामध्ये जास्त सोनं वगैरे, कानातले असे झुमके मोठे मोठे, नथनी मोठी मोठी, लिपस्टिक असं जास्त लावलेलं भडक असणं, ह्या अशा गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये टाळलेल्या कधीही चांगल्या. कारण तिथं तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचे, ना की तिथं विद्यार्थ्यांना फॅशन सेन्स द्यायचे आहेत. ते महत्त्वाचं नाही. विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, विद्यार्थी कसे हँडल करायचे, ह्यासाठी आहे. एकदम साधा सरळ नॉर्मल गावरान, एकदम आपलं साधं सरळ राहणीमान असलेलं तसलंच घेऊन जायचं. एकदमच आपण हाय फाय अशा गोष्टी करून जायचं नाही. शिक्षकाचा पेशा आहे आणि शिक्षकाचं वर्तनसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. महिलांच्या बाबतीत सांगितलं, पुरुषांच्या बाबतीत सांगितलं कसं असायला पाहिजे. पेहराव एकदम साधा सोपा, जास्त झकपक नको, एकदम चमचम नको, साधी राहणी, उच्च विचारसरणी, एवढंच गोष्ट लक्षात ठेवा. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज लास्ट इम्प्रेशन असू द्या. मग आता लँग्वेज कमांड, आता तिथं लँग्वेज कमांडसुद्धा बघितली जाते. आता त्यांनी काही प्रश्न वगैरे विचारले, आपल्याला जर येत नसेल, प्रश्न विचारले ना, आपल्याला जर येत नसेल ना, आपणच त्याच्या संदर्भात वेगळं काहीतरी बडबड करत बसलो तर तिथं चुकलो. जो काही फ्लो आहे त्या फ्लोमध्ये जायला पाहिजे. आणि जी काही आपली भाषा आहे ती सुद्धा साधी सरळ असली पाहिजे. किंवा बोलतच आपण एकदम पोरांमध्ये, मित्रांमध्ये कसं बोलतो तसं इंटरव्ह्यूमध्ये बोलता कामा नये. लँग्वेजची कमांड तपासली जाते. आपण एक जी काय लँग्वेज आहे, आता मराठीमध्ये इंटरव्ह्यू चालू असेल, मराठी विषयासंदर्भात किंवा मराठी भाषेमध्ये ते बोलत असतील तर त्याच मराठी भाषेमध्ये त्याच फ्लोमध्ये आपण बोललं पाहिजे. नाहीतर मराठी बोलतच आपण डायरेक्ट इंग्लिश मारायला चाललो किंवा मध्येच हिंदी बोलायला लागलो तर हे सेन्स तिथं काही कामाचे नाही आहेत. अशा गोष्टी
कधीही टाळलेल्या चांगल्याच. जो काय त्यांनी जर हिंदीमध्ये विचारलं हिंदीमध्ये उत्तर द्यायचं, इंग्लिशमध्ये विचारले इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये विचारले मराठीमध्ये, त्यांच्या अनुसारच. नाहीतर उगा आपण त्यांनी प्रश्न मराठीत विचारले तर आपण इंग्लिशमध्ये दिलो अशी माती खायची नाही, नाहीतर मग गोटी कलटी मार अशा गोष्टी होतात. असू द्या. सब्जेक्ट इन्फॉर्मेशन. आता जे काही तुमचे ग्रॅज्युएशनला विषय होते किंवा PGला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला विषय होते त्या विषयासंदर्भात थोडीफार तरी नॉलेज असू द्या. आता ग्रॅज्युएशनला सगळ्यांना 6 विषय असतात, त्याच्या संदर्भात थोडीफार नॉलेज असू द्या. किंवा ग्रॅज्युएशनला 3 विषय होते, काही जणांना 2 विषय होते, मग त्या 2 विषयामध्ये काहीतरी टॉपिक असतील, त्या टॉपिकबद्दल थोडी तरी माहिती असू द्या. आता नाहीतर काही जण YCMमधून एज्युकेशन घेतलेले आहेत, ग्रॅज्युएशन केलेले आहेत, त्यांना फायनल इयरला 2 विषय होते, मग त्या 2 विषयाचे 3 विषय होते, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक होते काहीच माहिती नाही. काही जणांना विषयाचे नावंसुद्धा माहिती नाहीत. मग विषयाचे नावं माहिती नाहीत तर मग त्याच्यामध्ये टॉपिक कोणते आहेत हेच माहिती नाही. जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर काय सांगणार. मग त्याच्यापैकी सगळेच्या सगळे विषय नाहीत. आता समजा मला मानसशास्त्र होतं आणि इंग्लिश होतं, तर मानसशास्त्राचे 3 पुस्तकं आहेत, त्याच्यापैकी एका पुस्तकाचं नाव, त्याच्यामध्ये 4-5 धडे. किंवा इंग्लिशमध्ये जो काही 3 विषय होते त्याच्यापैकी 1 विषय, मग त्याच्यापैकी 4-5 टॉपिक, एवढे फक्त डोक्यामध्ये लक्षात ठेवा. ओरली त्याच्यामध्ये जास्त माहिती जरी नसली तरी फक्त असे विषय होते, ह्याच्या संदर्भात असं होतं, एवढं सुद्धा सांगितलं तर सफिशियंट असतं. किंवा ग्रॅज्युएशनला मराठी विषय होता, मग मराठी विषयामध्ये कोणते टॉपिक होते, त्याच्या संदर्भात काय होतं, वाङ्मय होता कवितेसंदर्भात त्याच्यामध्ये काय होतं, अशा संदर्भात गोष्टी विचारतात, त्याची उत्तरं द्यायची असतात. फक्त तुमचं जे काही विषय आहे त्या विषयाचं नॉलेज, ग्रॅज्युएशन लेवलला कोणते विषय होते ते, आणि सध्या तुम्ही कोणत्या विषयासाठी इंटरव्ह्यूला आलेला आहात त्याच्या संदर्भात हे प्रश्न असतात. त्यामुळे सब्जेक्टचं नॉलेज महत्त्वाचं असतं. सब्जेक्ट इन्फॉर्मेशन आणि सब्जेक्ट नॉलेज. सब्जेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे ग्रॅज्युएशनला जे काही सब्जेक्ट होते तुमचे, ग्रॅज्युएशन असो पोस्ट ग्रॅज्युएशन असो, त्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टची इन्फॉर्मेशन. आणि सब्जेक्ट नॉलेज म्हणजे जो काही तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये तुमचं बेसिक नॉलेज किती आहे. 6वी 7वी 8वी 9वी 10वीला शिकवायला आलेला आहात, तिथं तो विषय तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवाल, किंवा असा एक धडा आहे, असा एक टॉपिक आहे, किंवा व्याकरण शिकवायचं आहे, हे व्याकरण तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवाल, तिथं सब्जेक्टचं नॉलेज महत्त्वाचं असतं. किंवा व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला देता आले पाहिजेत. मग कम्युनिकेशन स्किल, आत्ता जेवढं काय सांगितलं ते सगळं कम्युनिकेशन स्किलमधलंच असतं. फक्त तुमची बोलण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे, त्या प्रश्नाला उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. नाही देता आलं तरी जास्त पॅनिक व्हायचं नाही, स्किप करायचा प्रश्न, पुढला प्रश्न विचारायला म्हणायचं, जास्त काय लोड घ्यायचा नाही, कारण आपल्याला बरंच आणखीन पुढं सुद्धा इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, त्यामुळे जास्त पॅनिक व्हायचं नाही. आणि डेमो सगळ्यात महत्त्वाचा आहे. डेमोसुद्धा देता आला पाहिजे. त्यासाठी पाठाचे टाचन तयार करून ठेवा. आता पाठ टाचन कसे काढायचे ते मार्केटमध्ये पुस्तक भेटतं ते पाहून घ्या, किंवा शाळा कॉलेज जे आहे DED BED कॉलेज असते तिथं जावा, सरांना रिक्वेस्ट करा, गेलेले वार्षिक पाठाचे टाचन असतात ते घेऊन या, ते पहा कसे असतात, ते पाहून 2-4 टाचनं काढून रेडी ठेवा आणि डेमो द्यायची तयारी करा. आता डेमो कसा द्यायचा आहे तर हे आहे ना, हे आता हा व्हाईट बोर्ड आहे, तिथं काही ठिकाणी ब्लॅक बोर्ड असतो, किंवा स्वतःच्या घरी सुद्धा असेल तर तिथं हे करा. आता हे तर असल्या पेनचं नाही, खडूनं सराव करा. तर सुरुवातीला काय करायचं असतं, दिनांक टाकायची असते, इकडला जो काही हे असतो अगोदर गेल्या इंट्रोडक्शन करायचं असतं, पूर्वज्ञानावर प्रश्न विचारायचे असतात. मग फलक लेखन करताना फळ्याचे 2 भाग करायचे असतात, हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि इथं मी काय आत्ता सध्या जी काही जास्त हालचाल करतोय किंवा जास्त हातवारे होतात, हे असे हातवारे तिथं होता कामा नये. आता एवढे हातवारे चालतात, शिकवताना हातवारे हावभाव करून शिकवलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण याच्यातून चेतक बदल घडून येत असतो. असे चेतक बदल आलेले महत्त्वाचे असतात. फळ्याचे 2 भाग केले, असे मधोमध भाग केले, इकडं तुमचा काही जो आहे दिनांक उपस्थिती वगैरे सगळं टाकलं. अशा गोष्टीची सराव करून ठेवा, म्हणजे ऑन द स्पॉट जर तुम्हाला तिथं डेमो द्यायला लावला तर थोडंफार तरी यायला पाहिजे. जेवढं काही आपण डेमोचा तयार केला त्याच्यापैकी तिथं 50% सुद्धा आलं तर खूप सफिशियंट होऊन जातं. फक्त तुमचं तिथं बोलण्याचं नॉलेज, कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला टॅक्ट किती आहे, कोणत्या पद्धतीने शिकवू शकता, परिस्थिती कशी हँडल करू शकता, ह्या गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे जास्त लोड घ्यायचं नाही. आणि जर तुमच्या मनामध्ये वळ येत असेल की अशा गोष्टीसुद्धा असतात, तर काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नाही. बऱ्याच ठिकाणी तुमचं नॉलेज तपासलं जातं, ह्यावर असतं सगळं. आणि राहिला प्रश्न
आता सिलेक्शन प्रोसेसची कशी आहे, अगोदर जो काही तुमची इंटरव्ह्यूची यादी लागेल, इंटरव्ह्यूच्या यादी लागल्यानंतर संस्था तुम्हाला बोलवेल की ह्या तारखेला तुमचा इंटरव्ह्यू आहे, तिथं जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. त्यानंतर डेमोची प्रोसेस, डेमो झाल्यानंतर मग संस्था ठरवेल की कोणता विद्यार्थी घ्यायचा, कोणता विद्यार्थी नाही. मग कुणाचं सिलेक्शन झालं हे ती संस्था शासन प्रशासनाला सांगेल किंवा आयुक्त ऑफिसमध्ये सांगेल. मग तिथून आयुक्त ऑफिसमधून काही दिवसानंतर आपल्या पवित्र पोर्टलला त्याची यादी लावली जाईल. मग पवित्र पोर्टलवरून ती यादी पब्लिश केली जाईल. त्यावेळेस समजेल की कोणाचं सिलेक्शन झालं विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये. ही झाली सिलेक्शनची प्रोसेस. मग राहिला प्रश्न मनी मॅटर. प्रत्येक ठिकाणी मनी मॅटर करतो असा नाही. काही संस्था पैसे घेतील, काही संस्था घेणार नाहीत. सर्वच्या सर्वच घेतात असंही नाही. काही जण डोनेशनच्या स्वरूपात घेतील किंवा काही जण खर्च, जे काही संस्था आहे त्या संस्थेच्या डागडुजीसाठी किंवा त्या संस्थेचा जो काही उपक्रम असतात, काही संस्था वेगवेगळ्या उपक्रम राबवतात, त्या उपक्रमासाठी देणगी स्वरूपात मागतात. अशा गोष्टी असतात. सर्वच्या सर्व घेतात असंच नाही. आता घेतात न देणे किंवा घेणे हे सर्व आपल्यावर आणि तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही देणारच नाहीत तर त्यांनी घेणारच नाहीत. तुम्ही दिलात तर घेणार आणि तुम्ही नाहीच दिलात तर ते कशावरून घेणार आहेत. मग पुढली एक संस्था, तिथं इंटरव्ह्यू, परत इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्याच्यावरून सुद्धा आपलं सिलेक्शन नाही झालं तर सेकंड फेज आहे. सेकंड फेजमध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येणार, तर हे परत सुद्धा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड येणार आहे. त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. असो, ह्या गोष्टी सर्व होत्या, त्या सर्वच्या सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपलं टेलिग्रामला एक चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला इथे देतो. TIPS टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर अशी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. ते दिसत असेल तुम्हाला, नाही तर खाली इथं तुम्हाला दिसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा असेल. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. असो, जेवढी काय सर्व महत्त्वाची माहिती सांगायची होती ते सर्वच्या सर्व मी व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्वच्या सर्व माहिती मी व्यवस्थितपणे तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आणखी काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, असाच महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ घेऊन.